इसपोट त्या विचाराचा सुरंग उडवून मैदानी उतरलेल्या त्या झुंजराना दलितांना सेनापती मिळाला. या देशाचा इतिहास घडवणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यावेळेस 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला मतदारसंघ वेगळा मांडला. त्यावेळेस गांधीजीला पटलं नाही. गांधीजीनं येरोडा तुरुंगात आमरण उपोषण मांडलं. त्यावेळेस बाबासाहेबांना धमकीचे पत्र येत होते घरी. बाबासाहेब परदेशात, माझी माय घरी. माय चिंतेत, बाबा कधी येतील, बाबा कधी येतील. तर त्यावेळेस थोडस एक मी झलक मारतो आणि ते थोडं ऐका. बाबासाहेब म्हणले होते, बाबा गांधीजी सडो, एक गांधी मिळला तर चालेल, पण माझे लाखो गांधी वाचतात. त्यावेळेस गांधीजीच्या कानावर गोष्ट गेली. भीमाची ऐकून वाणी, गांधीच्या पडता कानी. काय हो, काय हो, काय हो. भीमाची ऐकून वाणी, गांधीच्या पडता कानी. गांधीला फुटला घाम बोला. म्हणून म्हणावं लागतं, माय माझी